नमस्कार, आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आंबट बटाटा एक सोपी बटाट्याची करी आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत। ओल्या खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये हा आंबट बटाटा बनवला जातो आणि हा आंबट बटाटा एक लोकप्रिय अशी डिश आहे। हा बटाटा खाल्ला की मन तृप्त होतं। आंबट, तिखट आणि गोड असा हा बनवलेला बटाट्याचा रस्सा यालाच आपण आंबट बटाटा असे म्हणतो। एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया। तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मेथी दाणे घालूया आणि मेथी दाणे थोडेसे लालसर झाले की यामध्ये आपणाला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी ही छान तडतडली की यामध्ये आता आपण कढीपत्ता घालूया। इथे मी 2 मोठे बटाटे घेतले आहेत आणि ते असे उभे चिरलेले आहेत। ते आता या फोडणीत घालूया आणि बटाटे नेहमी सोलले की पाण्यात ठेवले पाहिजेत, त्यामुळे ते काळे पडत नाहीत। आणि आता बटाटा घातलेला आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत। सोबतच इथे मी 2 चमचा लाल तिखट घालणार आहे। हे कोल्हापुरी लाल तिखट आहे। याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता किंवा तुमचा कोणता साठवणीचा मसाला आहे तो सुद्धा वापरू शकता। आणि हे चांगलं असं परतून घेऊया। साधारण 2 मिनिटं परतायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये मी 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यातला आता झाकण लावून मध्यम गॅसवरती आपणाला हे 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। बटाटा शिजत आहे तोपर्यंत आपण खोबरं आणि चिंचेचे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। सोबतच इथे मी अर्धी लिंबवा एवढी चिंच घेतलेली आहे, ती यामध्ये घालत आहे आणि 2 चमचे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालत आहे। आणि आता आपण हे सर्व वाटून घेऊया। खोबरं छान बारीक असं वाटून घ्यायचं। आता आपण झाकण ओपन करून बघूया। बटाटा आपला 80 ते 85% इथे शिजलेला आहे आणि या स्टेजला यामध्ये आपणाला आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया। हे सर्व वाटण यामध्ये घालून छान असं याला मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा यामध्ये झाकण लावून आपणाला 4 मिनिटं हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी झाकण लावत आहे आणि 4 मिनिटं शिजवून घेऊया। 4 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही ते बघू शकता। छान असा आपला बटाट्याचा रस्सा शिजलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपला हा आंबट बटाटा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।